शुभ सकाळ मित्रांनो. तर चाललो होतो सकाळी शेतामध्ये फवारणी करायला. तर सनी भाऊनी नवीन पंप आणला. म्हटलं चल मग आपलं फवारणी करून दे, कस का चालतो कस का नाही बघू. तो ना आता थोडं उरलं तर मग देतो वांग्यावर मारून. तर म्हटलं हा दे, मग काय करतो तरी उरलेलं औषधाचं. मग त्याला म्हटलं होतं आणखीन उरत असं थोडं पाहतं दे पेरूच झालं मारून. त्याने दिलं मग पेरूच्या झाडावर मारून. त्याला म्हटलं इकडे मग चला आपण आता एक व्हिडिओ काढू. तो म्हणतो नको नको माझं नको, तुझाच काढ. मग गेलो त्याची कपाशी बघायला. मी येता येता चक्कर मारायला. तो ना आपली कपाशी काय चांगली नाही असं तसं. म्हटलं अरे एवढी भारी कपाशी आहे. म्हणलं बघ पाहते किती भारी आहे असं. नाही भारी नाही. मग काय गेलो, आपलं मकाची कुट्टी करायची होती. तुम्हाला तर माहिती आहे आपण नवीन मशीन आणलं. तर म्हटलं चला पहिले आपली घरचीच कुट्टी करून घेऊ, मग बाकीची बाहेरची करता येईल. पोर सांगत होते हा सोमा भाऊ हिचे सरी लावून बसला होता तो, हा बबन भाऊ. तर मग सोंगून झालं, लगेच लावलं आपण कुट्टी करायला. बघा चांगलं चालतं मशीन, त्यासाठी तर नवीन घेतलं होतं. म्हटलं चला चांगलं मशीन चालेल नवीन मस्तपैकी. कसं चालतं मशीन, भारी ना, एकदम ओके मध्ये चालतं. सागर भाऊ हा हात करतो बघा. कुट्टी मस्तपैकी कुट्टी झाली. त्याच्यानंतर मग लगेच आपण निघालो टेलर खाली करायला. म्हटलं चला जातो तो व्हिडिओ पण काढून घेऊ. मग हे बघा आमचे रस्ते, कसे रस्ते आमचे शेत रस्ते. लय अवघड असतं या रस्त्याने ट्रॅक्टर चालवायला, काय सांगतो तुम्हाला. मग गेलो खाली करायला. बबनचा ट्रॅक्टर होता, त्याचे काय आपलं एवढं जजमेंट नाही हायड्रोलिक वरती करायला. मग थोडं कुठं खटपट केली आणि केलं वरती. मग आलो टेलर खाली करून पुन्हा शेतामध्ये. लगेच दुसरा टेलर भरायला चालू केलं. दुसरा टेलर भरत आलो. मग पोरं मस्त की पोरं म्हणते एकदम मग भारी मशीन चालतं एकदम एक नंबर. बबन पुन्हा व्हिडिओ काढायला चालू केलं त्यांनी. म्हटलं चला आता. मग लगेच ते टेलर पण लगेच घरी आणून खाली केलं. चांगलं मस्तपैकी भरून येतं ना पूर्ण. चला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये.